पुन्हा एकदा स्वागत। स्वतःसोबतच इतर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची किमया साधली आहे जालन्यातल्या कासाबाई केंद्रे यांनी। परसबागेच्या माध्यमातून इतर गावातल्या महिलांना प्रशिक्षित करून त्यांना भाजीपाला विक्रीचं त्यांनी तंत्र शिकवलं। परसबाग व्यवसायातून या महिलांनी मोठी आर्थिक झेप घेत ग्रामीण भागातील महिलांपुढे आदर्श उभा केला आहे। कानफोडी हे जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातलं बंजारा बहुल वस्तीचं छोटंसं गाव। कोरोना काळात अवघ्या जगाप्रमाणेच या गावातलेही व्यवसाय धंदे थांबले आणि प्रत्येकासमोर रोजगाराचे पोटापाण्याचे काही एक प्रश्न निर्माण झालेच। या गावातल्याच कासाबाई केंद्रे महिला बचत गट चालवायच्या। त्यांचं शिक्षणही अवघं 5वी पर्यंत। उमेद या संस्थेच्या माध्यमातून त्यांना परसबागेची माहिती मिळाली होती। कोरोना काळात एकीकडे सर्व व्यवस्था बंद असल्या तरी भाजीपाल्याची गरज कायम होती। संकटातल्या या संधीचा उपयोग करून घेण्याचं कासाबाईंनी ठरवलं आणि स्वतःच्या जागेत भाजीपाल्याची परसबाग तयार केली। उत्पन्न घेतलेल्या भाजीपाल्याची त्यांनी आसपासच्या गावातही विक्री केली। यातून चांगलं उत्पन्न मिळू लागलं। आमचं पहिल्यांदा अशी परिस्थिती होती की काही काम लागत नव्हतं, काय नाही, सगळ्या बाया बसून राहत होत्या आणि रिकामे कामं म्हणजे करणं लागत होते। आम्हाला ह्या उमेद उमेदपासून असा आमचा फायदा झाला की आम्हाला त्यानं थोडेफार काही 15,000 रुपये आरेप द्यायला। आम्ही एक गुंठा तेव्हा मग भाजीपाला मी स्वतः आधी केला। मग मला काय त्याच्यामधून उत्पन्न भेटलं, पण माझं पुढे न्यायची एवढी काही हे चलन गेली। मग आम्ही सगळे मिळून भाजीपाला सुरू केला। मग 1-2 गुंठे करता असा आता 2 ते 3 एकर एकाकडे भाजीपाला आहे। महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा प्रयोग यशस्वी झाल्यावर कासाबाईंनी गावातल्या महिलांनाही परसबागेसाठी प्रोत्साहन दिलं। त्यांनी गावातल्या महिलांना भाजीपाला लागवडीचं तंत्र शिकवलं। 3 ते 4 महिन्यातच त्यांना चांगलं उत्पन्न मिळायला लागलं। कोरोना काळात परसबाग म्हणून सुरू झालेला हा उपक्रम गुंठ्यानं वाढू लागला आणि आज मितीला या गावातल्या महिला 3 ते 4 महिन्यात लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न मिळवू लागल्यात। गटाची जी मीटिंग होती का त्या काळामध्ये मग 10 महिलाची मीटिंग झाली। तिथं सांगायचं बाबा माहिती द्यायची, मी आता हे अर्धा एकर भाजीपाला लावला, मला याच्यात 1.5 लाख रुपये आले, सोयाबीन अर्धा एकर पेरली, याच्यात मला 18,000 आले। हे मग महिलाच्या डोक्यात गेलं की मला आपण बी करू। आता सध्या 24 महिला आहेत बघा आणि काहीला थोडी पाण्याची अडचण आहे तर त्या पावसाळ्यात करतात। अर्ध्या एकरमध्ये 90 दिवसामध्ये आम्हाला 1,10,000 20,000 असे उत्पन्न निघत आमचं 3 महिन्यामध्ये। आमचा भाजीपाला मालेगाव, इंगोली, संभाजीनगर, पुणे असा जातो आणि मंठा परतूरला पण जातो। हा पोषण आहार आहे, सेंद्रिय शेती आहे। या सगळ्याचा आणखी एक सकारात्मक परिणाम म्हणजे जेव्हा कोरोना काळात पुरुषांच्या हाती काम नव्हतं तेव्हा अनेकांना लागलेलं दारूचं व्यसन। मात्र कासाबाईंनी भाजीपाला लागवडीच्या सुरू केलेल्या उपक्रमानं पुरुषांच्याही हाताला काम दिलं आणि त्यांची व्यसनातून मुक्तताही केली। यामुळे गावातले अनेक दारूचे गुत्तेही बंद झाले। आज कानफोडी गावात महिलांना भाजीपाला शेतीच्या माध्यमातून त्यांचं जीवनमान सुधारता आलंय। त्या महिलांची मेहनत, जिद्द आणि कासाबाईंचं मार्गदर्शन त्यांच्या जीवनात सुख आणि समृद्ध घेऊन आलंय। 15 जणीनं गट केला आम्ही परसबागाचं। आधी गुंठा लावलं, नंतर आम्हाला त्याच्यात काहीतरी पुरायला लागलं, पैसे उरत आहेत म्हणून आम्ही अर्धा एकर करायला होतं। आता आम्हाला भेटते 60,000, 80, कोणाला 1 लाख, जसं पिकतं तसं। कोरोना काळातल्या संकटातली संधी हेरून लखपती बनवणारं कासाबाईंचं हे उदाहरण खऱ्या अर्थानं महिलांना आत्मनिर्भर बनवणारं प्रेरणादायी उदाहरण ठरलंय। दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना। प्रेक्षक हो, आजच्या भागात